आज सुरुवातीला समोरील भिंतींवरचा जो भाग उघडा होता, तिथे थर्माकोल व्यवस्थित मापात कटिंग करून चिटकवून घेतला आणि हे चिटकवण्याचे काम पटापट होते ते या हॉट ग्लू गनमुळे. थर्माकोलचा भाग चिटकवल्यानंतर बाहेर काही भाग आला होता, तो कटरच्या साहाय्याने व्यवस्थित लेवल करून घेतला. अशाच पद्धतीने दुसऱ्या बाजूला देखील थर्माकोल लावायचे काम सुरू केले आणि यात देखील पुन्हा माप घ्यावे लागते, कारण दोन्ही बाजूंच्या मापात हलकासा फरक झालेला आहे. त्यामुळे व्यवस्थित मापात कापून हा भाग देखील चिटकवून घेतला. आणि आता आम्ही कापतोय 6 इंचाचे त्रिकोण. जसे आधीच्या भागात आम्ही कॉर्नरला सपोर्ट द्यायला हे वापरले होते, आता बाजूच्या ज्या भिंती आहेत त्याच्यावर थर्माकोल लावायचा आहे. त्याला आधार देण्याकरता हे त्रिकोण आम्ही कापत आहोत. हे त्रिकोण काटकोनात असणे आवश्यक आहे, त्यामुळे काटकोना वापरून त्याचा आकार व्यवस्थित करून घेतला आणि ते चारही बाजूंना त्यांच्या त्यांच्या जागेवरती व्यवस्थित चिटकवून घेतले. आधी लावलेल्या लाकडी पट्ट्यांमुळे थर्माकोलला एक चांगली मजबूती आली आहे आणि अशा पद्धतीने हे त्रिकोण मी दोन्ही बाजूला चिटकवून घेतले आणि आता त्यावर वरचा भाग जो थर्माकोलचा कापून घेतलेला आहे 6 इंचाचा, तो लावण्यास सुरुवात केलेली आहे. हा थर्माकोल कापण्यासाठी सध्या तरी आम्ही हा साधा नॉर्मल जो सेफ्टी कटर येतो तोच वापरत आहोत. थर्माकोल व्यवस्थित कापण्यासाठी बाजूची पट्टी ही काटकोना वापरूनच कापत आहोत आणि अशा पद्धतीने वरची जी पूर्ण पट्टी आहे ती लावून झालेली आहे. आता मी सुरुवात केलेली आहे समोरील जे टेबल आहेत ते थर्माकोलने कव्हर करण्याची. तर हे भाग खूप मोठे आहेत, त्यामुळे याला वेळ आणि किचकटपणा खूप आहे, कारण ग्लू गन एका बाजूला लावल्यावर दुसऱ्या बाजूला सोकते. तरीसुद्धा हळूहळू का होईना हे काम देखील दोन्ही बाजूला पूर्ण झालेलं आहे आणि पायऱ्यांचा भाग देखील आम्ही कव्हर केलेला आहे.